तर अशा प्रकारे खूप कमी पैशामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही हा बंगला उभा केलेला आहे शेळ्यांचा. तुम्ही असं जरी म्हटलं की पैसा लागला नाही बुवा जरी म्हटलं तरी चालेल. एकदम कमी खर्चामध्ये शेळ्यांसाठी हायटेक बंगला बांधलेला आहे मित्रांनो. म्हणजे भंगार वस्तू गोळा करून भंगार वातून बांधला आम्ही शेळ्यांसाठी बंगला. तुम्ही असं जरी म्हटलं तरी काय अडचण नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आपलं हे गोट फार्मिंगचं शेड पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या होत्या की भाऊ तुम्ही शेड कसे बनवले, शेड बांधायला तुम्हाला किती खर्च आला किंवा टोटल लागत किती लागली, यावर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, ॲक्च्युली मी व्हिडिओ का नाही बनवला माहिती आहे का? हे बघा, एवढं मोठं शेड आहे आपलं पूर्णपणे. तर हे शेड 4 वर्ष आधी उभं केलेलं होतं मित्रांनो. आपण 4 वर्ष झाले आज शेड बांधायला मला पूर्ण. तर लॉकडाऊनमध्ये हे शेड आम्ही उभं केलेलं होतं मित्रांनो. हे बघा शेड बघा एकदा. तर लॉकडाऊनमध्ये हे जे काही शेड होतं तुम्हाला दाखवतो मी पुन्हा एकदा. हे बघा मित्रांनो, हे शेड आहे. हे आता बांधलेलं आहे. हे ताडपत्री वगैरे शेळ्यांसाठी बांधलेले पूर्णपणे पत्र्याचं शेड आहे. तिकडं जाळ्या आहेत. हे बघा किती लांब शेड आहे. एक 30 बाय 20चं हे शेड आहे मित्रांनो. हे बघा बाहेरून दाखवतो. 30 बाय 20चं शेड आहे पूर्णपणे. तर एकदा शेड बघा तुम्ही. हे गोण्या वगैरे आत्ता लावल्यात मित्रांनो आपण. हे खोली आहे मित्रांनो, घरासमोर शेड आहे. तर हे बघा हे शेड. तर लॉकडाऊनमध्ये ते बांधायला आपल्याला 4 वर्ष आधी बांधायला 1 लाख रुपये खर्च एवढा आलेला होता. कधी? 4 वर्ष आधी. बघा शेड बघा एकदा. हे थंडीमुळे गोंदपाट लावून घेतलं आहे मित्रांनो आम्ही. इकडे एक गेट आहे, ते एक गेट आहे. या साईडला एक गेट आहे. आणि बघा साईडने असं दिसतं हे शेड आपलं. तर मी व्हिडिओ का बनवत नव्हतो मित्रांनो, मेन म्हणजे हे 4 वर्ष जुनं शेड आहे मोकळं सांगणं. आणि 4 वर्ष आधी ते आम्ही 1 लाखात बांधलं होतं पोल्ट्रीसाठी. ॲक्च्युली बॉयलरसाठी बांधलं होतं. आणि त्या वर्षी लॉकडाऊन लागलं आणि बॉयलरमध्ये आम्ही पूर्णपणे झोपून गेलो होतो. 1 रुपया पण निघाला नव्हता. आणि आता हे जे फ्लॅट आहेत, हे बघा हे फ्लॅट ठोकलेले आहेत वरती. या गव्हाणी लावलेले आहेत, खालून दिसत असतील तुम्हाला. हे वेल्डिंग मारलेले आहेत अँगल वगैरे. तर हे सर्व काही खर्च आहे. तर याला 50,000 रुपये आपल्याला आता लागलेले आहेत मोकळं सांगणं म्हणजे. आता तुम्हाला मी दाखवतो सीडी वगैरे इथं. हे बघा हे लोखंडाचं काम आहे मित्रांनो. हा सगळा लोखंडाचा काम आहे. या गव्हाणी आपण जुन्या घेतल्या होत्या ते तर माहितीच आहे तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर हे जे काही लाकडी फ्लॅट आहे, हा नुसता लाकडी फ्लॅट टोकायला 25,000 रुपये लागलेले होते आपल्याला. ते बघा पूर्णपणे लाकडी फ्लॅट इथंपर्यंत हे सीडी वगैरे सर्व उधळं काम दिलेलं होतं. लाकूड त्याच्याकडे होतं, पण याच्यामध्ये 50% लाकूड माझ्या घरचं होतं मित्रांनो. आपण जे जुनं शेड मोडलं ते तुम्हाला दाखवलं होतं मी. तर हे जे काही मधल्या बारीक फळ्या पाहतायत तुम्ही, या बघा या फळ्या. तर ह्या काही तिकडच्या फळ्या 50% लाकूड माझं घरचं होतं. 50% मटेरियल त्याला दिलेलं होतं आणि अंगावर दिलेलं होतं मित्रांनो. मेन म्हणजे सगळं त्यांना अंगावर दिलं होतं. बोकड खाली चालले आपले तलावरती. त्यासाठी त्याने 25,000 रुपये आपल्याकडून घेतलेले होते. त्यात हे बंदाटी पाईप, हे बघा हे बंदाटी पाईप, हे वेल्डिंगचं काम, हा गेट, हे वेल्डिंगचं काम, हा गेट जुना आहे माझा. तर वेल्डिंगचं काम त्याच्यात काही इन्क्लूड नाही आहे. हा पण गेट जुना आहे. तर तुम्ही नवं काम टाकणार, नवीन गेट टाकणार तर तुम्हाला खर्च वाढेल. गव्हाणी जुने आहेत तुम्हाला माहिती आहे. 1,000 रुपयात मी उचलून आणल्या होत्या. त्यांचे पत्रे नंतर चेंज केले होते आपण, सोयीनुसार आम्ही बदलत गेलो होतो. या गव्हाणी जुन्या आहेत त्यामुळे गव्हाणींचा विषय सोडून द्या. हे बघा इकडे दाखवतो मी. तर थोडक्यात म्हणजे अंदाज लावणं काय म्हणतो आपण चुकीचं आहे नाही का, म्हणजे अंदाजे सांगणं चुकीचं आहे. तर म्हणून मी तुम्हाला नुसता मोकळा शेडचा खर्च सांगून दिलेला आहे. एक गव्हाणे आम्ही सरासरी 1,000 रुपये, 1,500 रुपये, 1,200 रुपये अशा घेतल्या होत्या. पत्रा टाकायला 500 रुपये पर गव्हाण आम्हाला पत्रा लागला होता. मजुरी मित्राला काम दिलेलं होतं आणि मजुरीचे पैसे घेतलेले नव्हते माझ्याकडून. तर अशा प्रकारे म्हणजे सगळं जुगाडमध्ये काम केलेलं आहे. जुगाडमध्ये आम्ही हा सगळा बंगला शेळ्यांसाठी उभा केलेला आहे मित्रांनो. थोडक्यात म्हणजे शेड बांधायला आपल्याला 1 लाख रुपये लागलेत. फ्लॅट ठोकायला 25,000 रुपये लागलेत. वेल्डिंग काम वगैरे सर्व टोटल धरून घ्या तुम्ही. आणि म्हणजे फ्लॅट, वेल्डिंग काम, शेड, गव्हाणी वगैरे
टोटल जर खर्च पकडला तर 2 लाख रुपये काहीतरी मे बी खर्च आला असेल मागे पुढे आपल्याला. 2 लाखामध्ये म्हणजे हे बघा, त्याच्यात काही जुनं मटेरियल तुम्हाला सांगितलं मी, तुम्ही अजून पण लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणणार की 2 लाखामध्ये आम्हाला नवीन मटेरियलमध्ये एवढं सगळं उभं राहील का, तर शक्य नाही आहे. 2 लाख रुपये आपल्याला त्या पिरियडला लागले होते, ते पण आपण जुनं मटेरियल टाकलेलं होतं. गव्हाणी जुने आहेत, बरेचसे सामान जुने आहेत. अँगल माझ्याकडे पडलेले होते कुंपणचे काढलेले, ते अँगल वापरून घेतलेले आहेत मी मध्ये. फक्त बंदाटी पाईप आम्ही नवीन आणलं आहे. जेवढं पण जुनं काम टाकता येईल तेवढे. बघा डागडुजीकरण, ही फ्रेम आहे गव्हाणीची तुटली होती. हे बघा, ही दिसते ही काळी, ही गव्हाणीची तुटली होती. हे बघा जॉईंट आहे, हे बघा जॉईंट आहे. ते गव्हाणींच्या पाय तुटलेले होते. त्या गव्हाणी ज्या इथं लावलेल्या आहेत आम्ही सेकंडमधल्या गव्हाणी याच्या घेतल्या होत्या, ह्या ज्या काही इथं लावलेल्या आहेत ना, त्यांचे पाय तुटले होते. हे अँगलसुद्धा त्यांचेच वापरलेत मित्रांनो. पायांचे अँगल 4 पाय राहतात ना, सॉरी 6 पाय होते, लाईनमध्ये सपोर्ट होते, तर ते सुद्धा हे वापरलेले आहेत. हे बघा इकडे. तर थोडक्यात म्हणजे कसं मित्रांनो, सेकंड आयटम खूप जास्त आहेत या शेडमध्ये. आणि फक्त हे जे वरचे तुम्हाला दिसत आहेत पाईप वगैरे, पत्रे वगैरे हे नवे आहेत, जाळी नवी आहे. बाकी वरती लावला हा पत्रा जुना आहे. तिकडची जी जाळी आहे ती जुनी आहे. ही जी जाळी आहे ही जाळी कुंपणची जाळी होती. ही जी जाळी दिसते बघा पाय लावतो, ही जाळी कुंपणाची होती. ही कोंबडा जाळी आणलेली होती आम्ही नंतर विकत. थोडक्यात म्हणजे का सगळं जुन्या कामामध्ये उभं केलेलं शेड आहे आपण. तर एवढा आपल्याला खर्च लागला होता. तुम्ही जर जुनं मटेरियल घेणार, ॲक्च्युली भंगारमध्ये बऱ्याच वस्तू भेटतात भंगार बाजारात, जुन्या बाजारामध्ये गेल्यावर, तर तुम्ही त्याचं कलेक्ट करून आणल्या तुमच्या गरजेनुसार, तर खूप याच्यापेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये तुमचा एवढा हायटेक बंगला उभा राहू शकतो. शेळ्यांसाठी जुन्या वस्तूंमध्ये बंगला बांधलेला एक प्रकारे आम्ही हा. म्हणजे तुम्ही थोडक्यात काम कसं करतायत त्याच्यावर, सर्व काम कसं करतायत त्याच्यावर तुमच्या गोष्टींवर डिपेंड आहे, तुम्ही कसं डोकं चालवतायत. आणि ॲक्च्युली कसं माहिती आहे का, आम्हाला वेल्डर वगैरे सांगायचे की दादा हे चालणार नाही, ते चालणार नाही, हे असं झालं तसं झालं. नवीन वस्तू कशा आहेत मित्रांनो, कटिंग वगैरे करायला सोप्या जातात आणि लावायला सोप्या जातात, म्हणून ते लोकांना नाटके करत असतात वेल्डर लोक. पण आपण जर त्यांना आयडिया दिली ना, अरे बजेट नाही आहे, करून घे, असं कर तसं कर, आपण स्वतः पुढे उभं राहून जर काम करून घेतले तर त्यांना 100% काम हे करावंच लागतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने मध्ये आम्ही 1.5 ते 2 लाखामध्ये शेळ्यांसाठी हा छोटासा बंगला उभा केला आहे आम्ही. तुम्ही बंगला म्हणा, गोठा म्हणा, शेड म्हणा. आता एक प्रकारे हा बंगला गेलेला बघा, एकदम राजेशाही थाट आहे. जमिनीपासून हायटेक लेवलला, खाणार, आरामात बसणार, लेंडीच्या भरणार आणि मलमूत्राच्या भरणार आणि काहीच नाही. थोडक्यात बंगलाच झाला त्यांच्या. दाखवतो या बघा, खाण्यासाठी कशा मारामारी करताय. तिकडं चारा संपला आता, ती गव्हाण भरली, तिकडं गेले, तिकडं मस्ती करायला लागली. ही पाट आहे मित्रांनो लागलेली ती, हे बघा. तर अशा प्रकारे आम्ही बंगला बांधला. इथं पाण्याची सोय केलेली राहते. पाणी आता पिऊन झालेलं आहे त्यांचं. जर तुम्ही कमी खर्चामध्ये जर असं काम कराल तर 100% तुम्हाला सुद्धा तुमचं असं शेड उभं राहील. बऱ्याच लोकांना काय वाटतं की ह्याला ना खूप पैसा लागतो आणि सर आमच्याकडे भांडवल नाही, आम्ही एवढा पैसा कुठून आणू, असं तसं बरेच लोक विचारत असतात. आणि ॲक्च्युली खरं सांग म्हणजे ना, मी जेव्हा टाकलं ना की नवीन शेडचे काम पूर्ण वगैरे झाले, तेव्हा लोकांनी खूप कमेंट केलं की शेडला किती खर्च लागला, काय लागला, तुम्ही आम्हाला सांगा. एवढं मोठं शेड कसं काय बांधलं तुम्ही, 7 दिवसामध्ये काम कसं काय पूर्ण झालं. तर खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न होते मित्रांनो, आणि येणारच. तर आशा करतो सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटले असेल. फ्लॅट सांगितला, शेड सांगितलं, जाळी सांगितली, गव्हाणी सांगितल्या. आता मेन गोष्ट येते ती म्हणजे माल कसा खरेदी झाला. तर मालाचं कसं आहे मित्रांनो, आमचा प्री बुकिंगचा माल राहतो. आम्ही आधी जातो, माल सिलेक्शन करतो, बुक करतो आणि मग आणतो. आता राजस्थानवरून आणले बोकड, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सगळी माहिती दिलेली. आम्हाला बोकड कसा पडला आहे, काय पडला आहे, आम्ही बोकडांना कसं सेट केलं आहे. मेन म्हणजे तुम्ही जर नवीन असाल या व्यवसायात तर शेडवर बिलकुल पण खर्च करू नका. आपला जुना शेड पाहिला असेल तुम्ही, कांद्याची चाळ आहे, कांद्याच्या चाळीमध्ये आम्ही शेड बनवलं होतं. व्यवसायातून आपल्याला प्रॉफिट भेटत गेलं, पैसा बाजूला पडत गेला, म्हणून आम्ही मोठ्या शेडचा हा विचार केला आहे. तर तुम्ही सगळ्यात आधी शेडवर न खर्च करता प्राण्यांमध्ये पैसा टाका. कारण की जी काही शेड आहे ही तुमची मेलेली इन्व्हेस्टमेंट आहे. मोकळा घ्या, मी एकदम गावरान भाषेमध्ये बोलतो आहे तुमच्यासाठी. मेलेली इन्व्हेस्टमेंट आहे, ती तुम्हाला रिटर्न भेटणार आणि रिफंड भेटणार नाही. तुमचा जे काही शेळ्यांमधला पैसा तुमचा जिवंत राहणार आहे. शेळ्या विकून किंवा बोकड विकून तुम्ही त्यातला पैसा काढू शकता. पण जे काही हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ही तुमची कायमची इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो. ही करायचीच नाही असं म्हणत नाही मी, करायची. जर तुम्हाला कमी पैशामध्ये शेड वगैरे कुठं भेटलं सेकंड शेड ते घ्या, किंवा लागता करा. एवढं मोठं करण्यापेक्षा जेवढी आपली कॅपॅसिटी आहे, जेवढी आपली भूक आहे, आवक आहे, किंवा जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं थोडं करा. मग जर पैसे आले मग तुम्ही थोडं वाढवायला चान्स पुढे ठेवायचा. आम्ही पण असंच. आता तुम्हाला मी सांगतो
तुम्ही म्हणणार की भाऊ तुम्ही कसं एकदम ठोकून घेतलं आणि आम्हाला सांगतात की थोडं थोडं करा, तर तसा विषय नाही. मी तुम्हाला दाखवतो. मी एकदा हे बघा, हे जे शेड आहे हे अर्धच ठोकलेलं आहे, म्हणजे एक चतुर भाग मी रिकामा ठेवलेला आहे तिकडं चाऱ्यासाठी. ॲक्च्युली मी तो चारा आपल्या जुन्या जिथं कोंबड्या ठेवल्या होत्या ना जुन्या शेडमध्ये तिथं पण टाकू शकलो असतो, पण ह्या बघा काठ्या वगैरे बांधून घेतलेल्या आहेत पूर्णपणे आम्ही. इकडं पुढं चाळ आहे मित्रांनो, या गोण्या बांधलेल्या थंडीसाठी. आणि हे बघा कोंबडा जाळी. तर हे बघा एवढं शेड रिकामं आहे, मला अजून एवढा चान्स आहे. इथं चारा भरून पडलेला आहे पूर्णपणे आमचा. जर वाटलं ना हे शेड असं आम्ही तिकडं पुढं, म्हणून कसं आहे चाल ठेवलेले. मोकळं सांगणं म्हणजे कसं आहे मित्रांनो, बजेट खिशात भांडवल किती आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आता हे बघा एक कप्पा झाला, मधल्या कप्प्याला जिना आहे आणि तिकडचा कप्पा आहे, तिकडची सुद्धा एंट्री आम्ही इथं घेणार आहे. आणि हा एकच जिना सर्व शेळ्यांना किंवा बोकडांना आपण वापरू शकतो. म्हणजे करताना जसं पूर्ण प्लॅनिंगनुसार काम केलं आहे ना आम्ही, की पुढे जाऊन आम्हाला कोणत्या गोष्टी लागणार आहेत. हा जर शेड असा ना, आता तुम्हाला दाखवतो. आता असा मागे गेला तर इथं जसा कप्पा आहे तसं इथं कप्पा येईल. बघा हे जो पाईप आहे हा खांब आहे, इथं सपोर्ट इथं कप्पा येईल, या खांबाच्या इथं कप्पा आहे. म्हणजे कसं आहे तिघं कप्पे जे आहेत ते मी एकसारखे येणार आहेत. म्हणजे शेळ्या वेगळ्या, बोकड वेगळे, लहान पिल्लं वेगळे, असं पुढचं नियोजन आहे आपलं. आता पाहू कसं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, जशी परिस्थिती येत जाईल तसं आपण काम करत जाणार आहोत. शेवटी कसं आहे पैसा महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टींना कसं आहे पैसा लागतो. भांडवल जर तुमच्याकडे उरलं तर 100% तुम्ही काम वगैरे करू शकता. जर तुमच्याकडे पैसाच उरला नाही तर तुम्ही कुठून टाकणार आहे. तर आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असेल. शेड कसं उभं केलं काय, मी कसं आहे कागदावरची गणितं मांडत नाही. हे कसं आहे हा जो काही बजेट आहे शेडचा हे एक डोक्यात होतं नाही का, आपल्याला एवढा पैसा लागला आहे, ठोकळ रक्कम लागली आहे एवढ्या ठिकाणी. हा किरकोळ कारकोळ पैसा इकडे तिकडे लागला असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमीही लागला असेल मला, तर ते मी कॅल्क्युलेशन केलेलं नाही. तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या. गज वगैरे राहतात बऱ्याच गोष्टी माझ्याकडे. तुम्हाला बोललो ना मळ्याचं काम कसं राहतं मित्रांनो, शेतामध्ये अँगल उंगल काही ना काही 100% पडलेलं राहतं. कमी पडतंय मार वेल्डिंग, इथं हे पाहिजे मार वेल्डिंग. आता तुमचं एक उदाहरण जिवंत हे बघा, हे सर्व काळे पाईप दिसत आहेत ना, हा का बरं केसरी मग हा बघा, आय चल मारू नको, हा का बरं केसरी मग हा बघा पहिला. तर हे कसं आहे माझ्याकडे अँगल पडलेला होता. हे बघा इथं पण तोच लावलेला आहे. आता काठ्या बांधून दिलेल्या आहेत. तिकडं बोकडं कुदत होते उड्या मारायचे, तर काठ्या बांधून दिलेल्या आहेत सगळ्या. हे बघा म्हणजे कसं जुगाड कसा करता येईल हे मी पाहिलेलं बोकडा. आता मला वाटलं की ठीक आहे आपल्याकडे भरपूर जागा आहे, तिथं आडवी गव्हाण बांधून दिलेली आहे. हे बघा आडवी गव्हाण बांधलेली इथे, तिकडून जिना आहे, इथं सगळ्या पाठी टाकून दिल्या, लहान पिल्ला टाकून दिले. हे बोकड हे गेट मोकळं राहतं, इकडं तिकडं फिरतात, इकडं तिकडं खेळतात, जिथं वाटलं तिथं चारा खातात. थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं आहे स्वतःच्या सोयीनुसार सगळे कामं आम्ही करून घेतलेले आहेत मित्रांनो ह्या शेडमध्ये. तर अशा प्रकारे खूप कमी पैशामध्ये 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही हा बंगला उभा केलेला आहे शेळ्यांचा. तुम्ही असं जरी म्हटलं की पैसाच लागला निभो जरी म्हटलं तरी चालेल. एकदम कमी खर्चामध्ये शेळ्यांसाठी हायटेक बंगला बांधलेला आहे मित्रांनो. म्हणजे भंगार वस्तू गोळा करून भंगार वाचून बांधला आम्ही शेळ्यांसाठी बंगला. तुम्ही असं जरी म्हटलं तरी काय अडचण नाही मित्रांनो. आणि बऱ्याच गोष्टी नव्यासुद्धा आहेत, एकदम आपण भंगार पण म्हणू शकत नाही. पण हां 100% ज्या 50% गोष्टी आपल्या जुन्या आहेत, 50% गोष्टी या नव्या आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही जे काही शेळी पालनला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करतोय. तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील 100% कमेंट करा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा 100% प्रयत्न करेल मित्रांनो. कसं आहे शेवटी प्रत्येक गोष्टीला विचार करणं, वेळ देणं, सगळ्या गोष्टी ॲट ए टाईम जमत नाही. म्हणून मला जसा वेळ मिळत जाईल तसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईल. मी बघा बोकड हे बघा, याला म्हणतात क्वालिटी खच्ची आहे मित्रांनो. पिलू बघा आपण कसं खाऊन एकदम बम झालेलं आहे. अदंत आहे अजून मित्रांनो. अदनमध्ये जर ही क्वालिटी असेल, हा बघा अदंत आहे. एक पण बोकडाने दात केलेलं नाही मित्रांनो, एक पण बोकडाने दात केलेलं नाही. थोडक्यात सांगणं म्हणजे कसं मित्रांनो, शेडमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही जनावर अशी घ्या ना, ते तुम्हाला पैसाच काढून देतील. अशी जनावर घ्या. हे बघा ते थोडंसं आजारी आहे, म्हणजे लहान पिलो आहे ॲक्च्युली, गुंगावलं आहे थोडंसं ते ताप वगैरे, तर त्याला औषध दिलेत आपण. हे बघा तर असं जनावर पूर्णपणे आपलं मेंटेन केलं. तर मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.